नमस्कार पालकांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो पालकांसाठी आहे. बघा पालकांनी आपल्या पाल्यांना म्हणजे मुलांना काय दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ती द्यायची आहे ती म्हणजे प्रोत्साहन. प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण ते देतच असतो. परंतु सगळ्यात जास्त प्रोत्साहन तुमच्या शब्दांनी तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकतात. तुमचे शब्द जे आहेत ते तुमचे शब्द मुलाचं जग बदलवू शकतात आणि त्याच्यामुळे शब्द जे आहेत ते खूप जपून आणि खूप व्यवस्थित वापरणं आवश्यक आहे. प्रत्येक मुलासाठी आपल्या आई-वडिलांकडून मिळणाऱ्या इतर कोणत्याही प्रोत्साहनापेक्षा त्याचं शब्द जे आहे, शब्दांमध्ये मिळालेलं प्रोत्साहन जे आहे, ते अमूल्य असतं. त्याचं मूल्य लावता येत नाही. तुमच्या प्रोत्साहनाचा एक शब्द म्हणजे त्याच्यासाठी पूर्ण जग असतं. "अरे वाह! जबरदस्त केलंस तू. हो, तू करून दाखवलंस." हे प्रोत्साहनाचे शब्द जे आहेत, ते त्याला पूर्ण जग जिंकायला कारणीभूत ठरू शकतात. बघा मुलं जसजशी मोठी होत जातात, तसतसं पालक म्हणजे आई-वडील जे आहेत ते कडक होत जातात. जसं आपलं लहान मूल असताना तुमच्या लक्षात असेल, तुम्ही अनुभवलेलं असेल, की मूल लहान असताना पहिलं पाऊल जेव्हा ते टाकतं, तेव्हा तो आनंद तुम्हाला किती असतो आणि तो अडखळतो तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी उठायला आणि पुन्हा चालायला प्रोत्साहन दिलेलं असतं आणि म्हणून तो चांगल्या पद्धतीने चालायला लागलेला असतो. ह्याच गोष्टी प्रत्येक आयुष्याच्या क्षणापर्यंत त्याला आवश्यक असतात. अगदी 18व्या वर्षापर्यंत आणि त्यानंतरही कदाचित. त्यासोबत जसं बघा लहान असताना तुमचं मूल जेव्हा पहिल्यांदा बोलतं, तो क्षण जर तुम्हाला आठवत असेल, तर तुम्हाला किती आनंद झाला होता. तुम्ही त्याला उठायला किंवा चालायला प्रोत्साहन दिलेलं असतं. तो बोलतो, भलेही तो एकच शब्द वेगळ्या तऱ्हेने बोलत असेल, उलट-सुलट बोलत असेल, तरीही तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलेलं असतं. खरं तर तुम्हाला ते सगळं आवडलेलं असतं आणि त्याला तुम्ही प्रोत्साहित करत असतात आणि म्हणून तो त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी तयार होतो. आणि आपली मुलं मोठी होताना सुद्धा आपली तीच भावना असली पाहिजे. तीच भावना जर असेल, प्रोत्साहन देण्याचे कौशल्य जर तुमच्याकडे असेल, तर तुमचं मूल खूप काही प्रगती करू शकतं. पण होतं काय, जसं तुमचं मूल मोठं होत जातं, तसं तुमचं ते कौशल्य जे आहे ते कमी होत जातं. ते कौशल्य आठवा, पुन्हा त्याला फुलवा, त्यामुळे तुमचा आनंद देखील द्विगुणित होईल. जेवढं तुम्ही तुमच्या मुलाला प्रोत्साहन द्याल, तेवढा तो जे आहे तो त्या ठिकाणी जास्त चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट करू शकते. बऱ्याच वेळा असं होतं, की आई-वडिलांना आपल्या मुलाच्या क्षमतेची पूर्णतः जाणीवच नसते आणि त्यामुळे त्याला त्या ठिकाणी प्रोत्साहित केलं जात नाही. उलट त्या ठिकाणी त्याला कुठेतरी डिस्करेज केलं जातं. त्याची क्षमता तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तो खूप काही करू शकतो. समस्येचं मूळ तेच असतं, की तो करणार नाही, त्याच्याने होणार नाही. नाही, तुम्ही प्रोत्साहन द्या, तो करू शकेल. तुम्ही जे चांगलं ठरवतात, एखाद्या मुलासाठी नेहमी ते चांगलं नसतं. त्याचे विचार नवे आहेत, त्याचा मेंदू खुला आहे, तर त्याच्यासाठी काही गोष्टी नकारात्मक असू शकतात. तर त्या देखील एक्सेप्ट करा. बघा इथं या चित्रामध्ये घरात 4 व्यक्ती आहेत, तर त्यांची प्रत्येकाची जुळवणूक जी आहे ती झाली पाहिजे, तर त्याचे विचार एकमेकांशी जुळतात. जुन्या रुळलेल्या पारंपरिक जुनाट पद्धतीने काहीतरी वेगळा विचार करून तुम्ही त्याला ते थोपवण्याचा प्रयत्न करत असाल, तर ते नाही त्याला आवडणार. तर आपले सकारात्मक आणि प्रोत्साहक व्यक्तिमत्व जे आहे, ते त्या ठिकाणी प्रोत्साहन देणारं त्याला त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. कदाचित काही वेळेस तो चुकीचं करत असेल, पण ती चूक त्याच्या लक्षात आणून द्या. जसं बघा या ठिकाणी हे पालक त्याला बसवून व्यवस्थित सांगताहेत. त्याला बाहेर गेल्यानंतर त्याचं एन्जॉयमेंट सुद्धा त्याच्याकडनं पालकांकडनं घडून येतं हे. जसे ते मोठे होतात तसं त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित बसून समजावणं, शाळेमध्ये काय झालं ते विचारणं, कुठे फिरायला घेऊन जाणं आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. पण ती प्रत्येक गोष्ट करताना प्रोत्साहन देणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल.
आणि ती तुम्ही दिलीत, तर तुमचं मुलगा जग जिंकू शकतं, हे आवश्यक आहे. म्हणून प्रोत्साहन द्या. धन्यवाद.